आपण पाहत आहोत गणपती बाप्पासाठी वेगवेगळ्या रेसिपीज। आपण सुरुवात केली निमग्र्याने। आता परत एक तिखट अशी रेसिपी बघूया, मेथीची पुरी। माझा एक मित्र आहे सौरभ, त्याच्या घरी गणपती बसतो आणि त्याच्याकडे मी सर्वात प्रथम पुरी खाल्ली होती आणि मला ही इतकी आवडली होती की मला असं वाटलं की मी तुम्हाला नक्कीच दाखवावी। तर मेथीच्या पुरीसाठी थोडासा माझ्याकडे मैदा आहे, त्याच्यात आपण घालूया थोडं डाळीचं पीठ, त्याचबरोबर बडीशोप। आणि ही बडीशोपचा जो एक वेगळी चव येते ना या पुरीमध्ये, फार लाजवाब आहे। त्याचबरोबर लाल तिखट, थोडीशी आल्याची पेस्ट, चवीपुरतं मीठ आणि भरपूर अशी मेथी। आणि ही मेथी जर तुम्हाला चिरायची नसेल तर ही हातानेच नुसती अशी करून आपण ह्याच्यात घालू शकतो। चला आता आपण याची थोडीशी घट्ट अशी कणिक मळून घेऊया आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला हवं असेल तर मोहन म्हणून थोडं गरम तेल सुद्धा घालूया। तर हे तळण्यासाठी जे तेल मी गरम करत ठेवलं आहे ते मी ह्याच्यात घालणार आहे। जेवढं जास्त मोहन तेवढी जास्त खुसखुशीत पुरी होते। आता ह्याला लाटायला घेऊया, पण पुरी कशी लहान लहान आपण करायची आहे। तर सर्वात आधी आपण याचे छोटे छोटे गोळे करून घेऊया। चला मग आता लाटूया मेथीची पुरी। ह्याला लाटताना लागलं तर थोडं सुकं आपण पीठ लावूया, थोडं कोरडं पीठ आपण ह्याला लावूया आणि जाडसर आपल्याला ही पुरी लाटायची आहे। तर ही आपली पुरी आता कढईत जायला तयार आहे। आणि ह्याला असं फुलवत जायचंय आपण। ह्याच्यामध्ये मेथी असल्यामुळे ती पूर्ण अशी टम्म काय पुरी फुगणार नाही, तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला ही पुरी तळायची आहे। तर अशीच ही आपण असं करून ह्याला आपण फुलवायचं आहे। मग कशी वाटली आमची मेथीची पुरी? छान ना? तर तुम्ही नोट करा याची रेसिपी आणि नंतर पहायचा रिकॅप। मेथी पुरी साहित्य: अर्धी जुडी मेथी बारीक चिरलेली, 1 कप कणिक, पाव कप बेसन किंवा डाळीचं पीठ, पाव कप मैदा, चवीपुरतं मीठ, 1.5 टीस्पून लाल तिखट, 1 टीस्पून आलं पेस्ट, अर्धा टीस्पून बडीशोप, 2 टेबलस्पून तेल। कृती: एका बाउलमध्ये कणिक घ्या, त्यात मैदा, बेसन, बडीशोप, लाल तिखट, आलं पेस्ट, मीठ व मेथीची पानं घालून एकत्र करा। 2 टीस्पून गरम तेल ह्यात घाला व कालवून घ्या। पाणी घालून घट्ट गोळा भिजवून घ्या। कढईत व्यवस्थित तेल तापवा। भिजवलेल्या कणकीचे लिंबा एवढे गोळे करून त्याच्या जाड्या पुऱ्या लाटून घ्या। एक एक पुरी गरम तेलात सोडा व सोनेरी रंगाची होईपर्यंत कुरकुरीत अशी तळून घ्या। टिश्यू पेपरवर काढा व गरम गरम सर्व्ह करा।